नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता जोगतिनीने आबांना उपाय सांगितलेला आहे, कारण हे घर जर टिकून राहिलं पाहिजे, या घरातल्या सगळ्या गोष्टी जर नीट झाल्या पाहिजे, तर त्यासाठी हे सगळं करावं लागणार आहे असं सांगितलं असतं. तेव्हा मात्र आबांना खरं तर खूप काळजी वाटायला लागलेली आहे. घरची लक्ष्मी जी आहे तिला जपलं पाहिजे असं आबांचं म्हणणं आहे, आबांना सांगितलेलं आहे. आणि मग त्या देवयाईने एक नारळ आणि त्या जोगतीने एक नारळ आणि त्याचबरोबर धागा दिलेला असतो, नाथ्यांना बांधलेला तो धागा आहे असं सांगून दिलेलं आहे. आणि आबा मात्र घरात आलेले आहेत आणि आबा डायरेक्टली बेडवरती गेलेले आहेत. आबा मात्र खूप घाबरलेले आहेत. आबांना काळजी वाटत आहे, या घरातला संसार कसा जपायचा आहे हे आबांना कळत नाहीये. त्याचबरोबर इकडे आबांच्या हातात तो नारळ आणि तो धागा आहे. आबा आता झोपलेले असतात आणि तेव्हा मात्र घडतं असं की अचानक आबांना एक स्वप्न पडतं आणि भूतकाळाचं सावट आलेलं आहे. काहीही झालं तरी हा भूतकाळ उफाळून येणार आहे, या गोष्टी समोर आलेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे सांगितलं जातं की तो शाप जो आहे, भूतकाळात चुका झालेल्या आहेत ते आता या घरावरती संकट बनून येणार आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आबांना खूप भीती वाटायला लागलेली असते. आणि एक व्यक्ती आलेली आहे आणि ती सांगत आहे भूतकाळात ज्या चुका केलेल्या आहेत, भूतकाळात जो शाप मिळालेला आहे ते आता समोर येणार आहे. आणि काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. आणि आबा मात्र घाबरलेले आहेत आणि एकदम घाबरून धाडकन जागे होतात. आबांना कळतच नाहीये की ही परिस्थिती कशी हँडल करायची, नक्की काय करायचं आहे हेच आबांच्या लक्षात येत नसतं. त्याचबरोबर इकडे आबा मात्र ही परिस्थिती हँडल करण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु आता देवी जो शाप मिळालेला आहे त्या शापाचं काय करायचं, कारण तो शाप तर पूर्ण घराला मिळालेला आहे. यामधून आपल्या घराला कसं वाचवायचं हा मोठा प्रश्न आबांच्या पुढे उभा राहिलेला आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. तर नक्की काय होणार आहे, आबांना एवढं टेन्शन का आलेलं आहे, घरची लक्ष्मी कला आहे म्हणूनच हे घर टिकून आहे, या घरातली नाती टिकून आहेत, पण घरावरती मोठं सावट आलेलं आहे हा सल्ला दिला गेलेला आहे. तर इकडे अद्वैत काउन्सलरकडे आलेला असतो. काउन्सलर गाणं गुणगुणत असतात आणि त्याच वेळी नेमकं अद्वैत तिथं आलेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला असं वाटलं की एवढे बदल होत आहेत, एवढं सगळं होतंय, तर मला तुम्हाला चांगली बातमी द्यायची आहे. काउन्सलर म्हणतात बोला ना. तेव्हा अद्वैत बोलायला सुरुवात करतो. मला कळतच नाहीये की माझी आणि खरेची सुरुवात जी भांडणाने होती, आम्ही दोघं जण कचा कचा भांडत असतो, म्हणजे कळतच नाहीये की हे सगळं काय घडत असतं. आम्ही मात्र भांडत असतो, जोर जोरात भांडत असतो आणि या सगळ्या गोष्टी अशा वरती येत असतात. म्हणजे आम्ही सुरुवातीला भांडतो, त्यानंतर पुन्हा भांडतो आणि आमचा शेवट सुद्धा वादाने होतो. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे काउन्सलर म्हणत असतात, अहो तुम्ही आल्याला खुश होता ना, तुम्ही मला काय म्हणालेला होता की तुम्ही गुड न्यूज देणार आहात, मग हे काय अचानक असलं. तेव्हा अद्वैत म्हणतो हां सांगतो ना, ते पण सांगतो मी असं म्हणत अद्वैत आता बोलायला सुरुवात करतो. आणि तो जो घडलेला प्रकार आहे ते सगळं सांगू लागतो. म्हणजे पहिलं ना मला माझ्या रूममध्ये मला कोणीच हवं कोणी नसलेलं बरं वाटायचं, पण आता खरेशिवाय माझ्या आयुष्याला अर्थ नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी इतकी वर्ष माझ्या रूममध्ये एकटा कसा राहिलो असेल, कारण कितीही भांडत असलो, काहीही होत असलं तरीही माझ्या आयुष्यामध्ये खरे मात्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि या सगळ्या गोष्टी ते समोर आलेल्या असतात. तेव्हा काउन्सलर म्हणत असतात की हे सगळं जे काही चालू आहे ना, हे बरोबर ट्रॅकवरती चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. अद्वैत म्हणतो अगदी बरोबर, तुम्हाला वाटतंय असं. तेव्हा ते सांगू लागतात की हो, अगदी बरोबर ट्रॅकवरती. आणि मग मनातल्या मनात काउन्सलर म्हणत असतात की हा तर प्रेमात पडलेला आहे. म्हणजे अद्वैत प्रेमात पडलाय या गोष्टीची जाणीव इकडे काउन्सलरला झालेली आहे. आणि अद्वैतला काउन्सलर सांगतो की अजिबात काळजी करायची गरज नाही, या सगळ्या गोष्टी आहेत त्या एकदम राईट ट्रॅकवरती आहेत, त्यामुळं तुम्ही बिनधास्त राहा अशा पद्धतीने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत खुश होतो. तेव्हा काउन्सलरने त्याला सांगितलं, एकदा त्याला काउन्सलरने सांगितलं की आता काही प्रॉब्लेम नाही म्हणलं की अद्वैतची गाडी पुन्हा सुसाट सुटत असते, याबद्दल काही शंकाच नसते. त्याचबरोबर इकडे अद्वैत सुद्धा आता खुश असतो. आणि मग काउन्सलर बोलत असतात तेव्हा काउन्सलर सांगत असतात त्यावेळेस लगेचच इकडे अद्वैत लगेचच निघालेला असतो आणि तो कसलाच विचार करत नाही आणि डायरेक्ट तो म्हणतो की मी निघतो. आणि तेव्हा काउन्सलर म्हणू लागतात की काय झालं, म्हणजे आता कुठे निघणार आहात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही आता झालं ना,
तुम्ही सांगितलं ना एकदा, गाडी माझी बरोबर ट्रॅकवरती, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे माझं आणि खरेचं नातं आता व्यवस्थित आहे ना, असं काउन्सलरचं बोलणं आहे. आणि तेव्हा मात्र काउन्सलरने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि मग काउन्सलरने स्वतः एकदा सांगितलं की मग अद्वैतला ते पटत असतं. हे नेहमीचं झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की काउन्सलर मात्र म्हणत असतात की यांच्या आयुष्यात तर सगळं व्यवस्थित चालू आहे, आमच्या आयुष्याचं काय होणार आहे, असं काउन्सलर विचार करू लागतात. आणि अद्वैतला ते थांब थांब म्हणत असतात. पण अद्वैतला एकदा कळलं की त्याची गाडी बरोबर ट्रॅकवर आहे की अद्वैत तिथून सुसाट निघालेला असतो. काउन्सलर इकडे विचार करत असतात, चला यांचं तर मार्गावर चालू आहे ना सगळं, असा विचार काउन्सलरच्या डोक्यात आलेला असतो. त्याचबरोबर इकडे चांदेकरांच्या घरी आता अनामिका किचनमध्ये आलेली असते. तिला अजिबात काम करण्याची इच्छा नसते. हा जो सोज्वळपणाचा आव आणून तिला कंटाळा आलेला असतो. आता पुन्हा एकदा घरामध्ये वाद आला पाहिजे, टेन्शन आलं पाहिजे, या घरामध्ये कधीच सुख राहू द्यायचं नाही, एवढंच तिनं ठरवलेलं असतं. आणि मग अनामिका मात्र आता फोन तिथे किचनमध्ये उभी असते. तेव्हा रजनी तिथे येते. रजनी आले की अनामिका तोंड पाडते, कारण तिच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की काहीही झालं तरीही आत्ता आपण या सगळ्यांच्या समोर अशा पद्धतीने वागायचं आहे. मग अनामिका तिथं आहे आणि मग रजनी आलेली असते. रजनी आली की तिनं तोंड पाडलेलं असतं. तेव्हा मात्र अनामिकाला रजनी विचारते, काय झालं गं? तेव्हा अनामिका म्हणू लागते की नाही बघा ना, सोहमचं मला ना काही कळतच नाही आहे. हल्ली तो येतच नाही आहे, घरी येतो तेव्हा तो शुद्धीत नसतो, तो दारू पिऊन आलेला असतो. मला ना त्याचं नक्की काय चालू आहे ना त्या कुठल्याच गोष्टी कळना गेलेत. रजनी म्हणते, हो माझ्याही लक्षात आले बाळा, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. पण रजनीने सांगून सुद्धा अनामिका मुद्दाम तोंड पाडून बसते. नेमके आबासुद्धा तिथंच आलेले असतात. आबांच्या कानावर सुद्धा ह्या गोष्टी पडत असतात. आणि मग अनामिका आता गालातल्या गालात हसायला सुरुवात करते. गोष्टी तिच्या मनाप्रमाणे झालेल्या असतात, त्यामुळे तिला हसू तर येणारच असतं. आणि मग तिने पुन्हा परत एकदा एक संधी साधलेली असते आणि या घरामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अनामिकाने हे सगळं जे काही कारस्थान केलेलं असतं ते फक्त आणि फक्त आपलं स्वतःचं अस्तित्व टिकलं पाहिजे, स्वतःला चांगलं म्हटलं पाहिजे, हा एकच हेतू तिचा तिथे असतो. त्यासोबतच इकडे आता रजनी आबांकडे जाते. आबांना म्हणत असते की आबा एक विचारू का? आबा म्हणतात, बोल ना रजनी, काय झालं? तेव्हा रजनी म्हणू लागते की आबा मला राहून राहून भीती वाटते. ते सावट तुम्ही बोललेलात ते तर नाही ना, ते शापाचं वगैरे? आबांना आता काळजी वाटायला लागते. आबा म्हणत असतात की आजच हिने हा विषय का काढला, नक्की असं काय झालं म्हणून हिला आज हा विषय काढा वाटला. इकडे मात्र पाहायला मिळतं की संगीता म्हणत असते, बघितलं ना जावई बापूंनी एवढा छान वाढदिवस काल साजरा केला आणि आपली लेक आपल्याला विसरून गेली हो, फोनसुद्धा केला नाही तिने साधा. आणि इकडे कला झोपलेली असते. तेव्हा सरोज तिच्या रूममध्ये औषधं देण्यासाठी आलेली असते. सरोजला सुद्धा आता कलाची काळजी वाटत आहे, म्हणून तर सरोज तिच्या रूममध्ये आलेली असते, तिला औषधं देण्यासाठी आलेली असते. पण कला झोपली ही गोष्ट लक्षात येते तेव्हा सरोज आता निघालेली असते. तेवढ्यातच कलाच्या फोनवरती फोन वाजतो. संगीताने फोन केलेला असतो. तेव्हा मात्र इकडे संगीताला सरोज सांगू लागते की ती झोपली आहे, तिला बरं वाटत नाही आहे, ती उठली की मी तिला तुम्हाला फोन करायला सांगते. आता संगीता काळजी करत असते. संगीता पुढे बोलणार तेवढ्यातच इकडे कलाचे बाबा सांगू लागतात की एक संगे फोन ठेव. संगीता म्हणतात, तेव्हा असं काय केलं तुम्ही, मला बोलायचं होतं ना तिच्याशी. तेव्हा मात्र बाबा तिला म्हणत असतात की अगं तू विसरतेस का, लक्षात येत नाही आहे का तुझ्या, तिथं तिची आई आहे ना, एक आई तिथं काळजी घेते. जशा सरोज मॅडमनी मला तुझा फोन उचलून तुला सांगितलं ती झोपली आहे, तिला बरं वाटत नाही आहे, तसंच त्यांच्या मनातही आहे ना, त्या काळजी घेत आहेत ना, मग त्यांचं नातं फुलतंय तर मग का प्रॉब्लेम आहे तुला, मग नको ना मध्येही करू, असं इकडे कलाच्या बाबांनी आईला सांगितलेलं असतं. कारण काहीही झालं तरीही त्या दोघींमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे ना. मला सांग, त्यांच्यामध्ये जर व्यवस्थित नसतं तर आत्ता त्या कलाचा फोन उचलला असता का? त्या कलाच्या शेजारी तिथे बसून आहेत आणि म्हणून तर त्यांनी फोन उचललेला आहे. तू नको एवढी कासावीस हो. आणि हे खरंच आहे, कलाच्या बाबांचं बरोबर असतं. कारण कलाची काळजी घ्यायला तिथं सरोज आहे. सरोज स्वतः काळजी घेत आहे. तिला काय हवं नको या सगळ्या गोष्टी सरोज स्वतः पाहत आहे. त्यामुळं बाबा म्हणत आहेत त्या पद्धतीने आता काळजी करायची गरज नाही. तू बघितलंस ना अगं त्या मंगळागौरीच्या वेळेस, कारण काय झालेलं लक्षात आलं ना तुझ्या, मंगळागौरीच्या वेळेस सुद्धा कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या होत्या. स्वतः सरोज मॅडम कलाची आपल्या स्वतःच्या पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेत होत्या.
मग तू कशाला विचार करते? असं इकडे कलाचे बाबा सांगत असतात. संगीताला म्हणत असतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. तेवढ्यातच बाहेरून जोगतिनीचा आवाज येतो आणि जोगवा वाढमाय असं म्हणत आवाज आलेला असतो. तेव्हा आबा म्हणतात की रजनी, जोगवान वाढायला. आणि मग सगळेजण बाहेर जातात. जोगतीन आलेली असते आणि तिने घराकडे पाहत असते. आबांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद असतो. आबा आल्या आल्या पहिलं जोगतिनीला वाकून नमस्कार करतात. सरोज वाकून नमस्कार करते, रजनी करते, घरातल्या सगळ्या बायका जोगतिनीच्या तिथे पाया पडत असतात आणि त्याचबरोबर तिथे आशीर्वाद घेत असतात. आता इकडे रजनीने आणि सरोजने जोगवा आणलेला असतो आणि त्याचबरोबर तो जोगवा जोगतिनीच्या त्या ह्याच्यामध्ये वाढला जातो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की एवढं सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तिथे अनामिका असते आणि जोगतीन अनामिकाकडे पाहत असते. म्हणजे आता जोगतिनीला भीती वाटायला लागलेली, इकडे अनामिकाला भीती वाटायला लागलेली असते. नक्कीच आपल्याबद्दलच काहीतरी बोललं जाणार आहे आणि त्याचबरोबर हे सगळं तिला भीती वाटत असते. स्वतः सरोजने आता जोगतिनीच्या पदरात जोगवा वाढलेला असतो. आभा तिथं असतात, सगळेजण बोलत असतात आणि मग जोगतीन आता बोलायला सुरुवात करते. सगळेजण पाहत आहेत आणि जोगतीन घराकडे जाते. घराकडे अगदी नजर फिरवून ती पाहत असते. आबा म्हणत असतात की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, असं आबा विचारू लागतात. तेव्हा मात्र जोगतीन म्हणत असते की नाही, काही प्रॉब्लेम, खूप मोठं सावट येणार आहे या घरावरती खूप मोठं सावट येणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप मोठा अंधार होणार आहे, असं जेव्हा जोगतीन सांगत असते तेव्हा मात्र इकडे आता धक्का बसलेला असतो. आबा म्हणत असतात की हे कसं शक्य आहे, कारण काहीही झालं तरीही सरोज म्हणते की अहो आमच्या घरात सगळे आत्ता आनंदात आहेत, असं सरोजसुद्धा सांगत असते. तरीसुद्धा जोगतीन म्हणत असते की नाही आणि मग ती सगळ्यांकडे येऊन बघू लागते. आबांना म्हणत असते की थांब. आबांना सुद्धा जोगतिनीने थांबवलेलं असतं. नक्की काय झालंय हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना काळजी वाटत असते की असं कोणतं संकट येणार आहे, चांदेकर कुटुंबावर नक्की काय झालेलं आहे. तेव्हा ती सांगत असते भूतकाळात केलेल्या चुकांमुळे हे सगळं घडणार आहे. भूतकाळातल्या चुका ज्या आहेत त्या समोर येणार आहेत आणि खूप मोठं संकट या घरावरती येणार आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना काळजी वाटू लागते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आबा म्हणत असतात की काय झालंय नक्की. आबांकडे पाहून ती जोगतीन म्हणत असते की हो. इकडे सरोज म्हणत असते की नाही, आमच्या घरात आम्ही सगळे आता आनंदात आहोत. तेव्हा सरोजला जोगतीन सांगू लागते की ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या चुका आहेत आणि मला सांग की तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहे तुला संसार सुख आहे, तुझा संसार सुखाचा. जेव्हा जोगतीन हे बोलत असते तेव्हा मात्र सरोजला आता धक्का बसलेला असतो आणि खरंच आहे, सरोजच्या आयुष्यामध्ये तिचा संसार मात्र सुखाचा नसतो. कारण तिच्या संसारामध्येही खूप सारे प्रॉब्लेम आलेले आहेत. तिच्या संसारामध्येही खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. कारण हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळं तिला संसार सुख तर मिळतच नाहीये. हे सगळं चालू आहे. तरीही जेव्हा रजनी तिथे येते, रजनीकडे पाहते, रजनीला विचारते सांग ना, आहे का तू खुश, आहे का सगळं. आणि असं म्हणत जोगतीन बोलायला सुरुवात करते. रजनीला मात्र बऱ्यापैकी गोष्टी माहिती असतात. रजनीला आता भीती वाटायला लागलेली असते. आबांनी जे सांगितलेलं आहे ते तर नाही का घडत, अशी भीती रजनीच्या मनात सुरू झालेली असते. आणि त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता रोहिणी पाहत असते. रोहिणीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं. रोहिणी मात्र प्रत्येक वेळेस विचित्र असा विचार करत असते आणि आपली संधी कुठं मिळते याचा ती फायदा घेत असते. तेव्हा आबा म्हणत असतात की प्लीज काही उपाय असेल तर सांग, आमच्या घरावरती हे संकट येऊ देऊ नकोस. तेव्हा जोगतीन म्हणत असते की या घरावरती खूप मोठं सावट आलेलं आहे आणि या घरामध्ये लक्ष्मी अजून टिकून आहे, तिने पाय रोवून आहे, तोपर्यंत सगळं व्यवस्थित होणार आहे, अन्यथा खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, असं जोगतीन इकडे बोलत असते. तेव्हा मात्र अनामिका त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात आणि या घरातल्या लक्ष्मीला जपा, तिला काही होऊ देऊ नका, जे थोडं झालेलं आहे ते कधीही मोठं होऊ शकतं, मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, असं सगळं जोगतीन बोलत असते. तेव्हा घरातले सगळेजण ऐकत असतात. सगळ्यांनाच कळत नसतं की हे सगळं काय घडत आहे, कारण या सगळ्यामुळं काय परिणाम होणार आहे हेच लक्षात आलेलं नसतं आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा आबासुद्धा हात जोडून जोगतिनीच्या पुढे असतात. मार्ग सांग. तर ती सांगत असते की हो सांगते मार्ग. आणि मग सरोजला आणि रजनीला
तिथे जाताना कुंकू देते आणि फुलं देते. सांगते की ही कुंकू घरातल्या सगळ्यांच्या कपाळावर लावायचं आहे आणि ही फुलं आहेत ना, ही देवघरात ठेवायची आहे. कारण आता हे सगळं साम्राज्य सुद्धा हा जो पत्त्यांचा बंगला असतो त्या पद्धतीने ढासळू शकतं. त्यामुळं जर घरातल्या लक्ष्मीनं जर हे काही केलं तरच सगळं नीट होणार आहे. घरातल्या लक्ष्मीला तुम्ही जपलं पाहिजे. जोपर्यंत ती पाय रोवून उभी आहे तोपर्यंत काहीच होणार नाही. कारण लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये ती आलेली आहे. म्हणजेच कला ही लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे. आता कला आजारी आहे म्हणून तर हे सगळं टेन्शन समोर आलेलं असतं. आता सगळ्यांना आत पाठवलेलं असतं. आबा आणि त्याचबरोबर जोगतीन बाहेर असतात. आत आल्यानंतर अनामिका म्हणत असते, हे सगळं काय आहे? काय बोलत होती ती? मला तर कळतच नव्हतं. असं अनामिका बोलायला लागते. तेवढ्यातच रजनीच्या डोक्यात सुरू होतं, नक्कीच हे काहीतरी वेगळं आहे. आणि ती बोलण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करत असते. नक्की काय घडतंय? या सगळ्याचा अर्थ काय आहे? हा प्रश्न तिला सुद्धा पडलेला असतो. आणि त्याचबरोबर आबा इकडे म्हणत असतात की काय झाले, काय उपाय करावा लागेल? माझी लेकरं, माझी नातवंड सगळी सुखात राहिली पाहिजेत, त्याच्यासाठी मार्ग सुचव. तेव्हा ती म्हणत असते की हो, मार्ग आहे. मार्ग एकच आहे, कारण ही देवी आई पाठीशी आहे. फक्त देवी आईचा जप कर. कारण भूतकाळात ज्या चुका झालेल्या आहेत त्याचं सावट आलेलं आहे. घरच्या लक्ष्मीला जपा. तिला काही होऊ देऊ नका. काहीही झालं तरीही तिची तब्येत, तिचं अस्तित्व ह्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने इकडे जोगतिनीने सांगितलेलं असतं. आणि एक नारळ घेतलेला असतो आणि तो नारळ ती आबांना देत असते. ती सांगत असते की हा नारळ जो आहे अमावस्येच्या दिवशी पुरायचा आहे. आणि त्याचबरोबर हा धागा म्हणजे सगळे नाते बांधलेला आहे. या धाग्यांनी सगळे नाती बांधलेली आहेत असा असट समज. आणि हा धागा आणि हा नारळ हे सगळं ठेवून घे असं जोगतिनीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे खूप मोठी गोष्ट घडत असते. आबांना तर कळतच नाहीये की या सगळ्याचा अर्थ काय आहे, या सगळ्यातून काय होणार आहे, हेच आबांना कळत नसतं. आबा मात्र विचार करायला लागलेले असतात की हे सगळं काय घडतंय, माझ्या लेकरांच्या बाबतीत काही संकट तर येणार नाहीये ना, हा विचार आबांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि जोगतीन मात्र सांगत असते, भूतकाळातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पुन्हा उफाळून वरती यायला लागलेल्या आहेत. भूतकाळात या घराला जो शाप मिळालेला आहे त्याच्यामुळे हे सगळं होत आहे असं जोगतीन आबांना सांगत असते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की उपाय सांग प्लीज, मी जे सगळं करायला तयार आहे, मला उपाय समजला पाहिजे. तेव्हा जोगतिनीनं सांगितलेलं आहे, फक्त देवी आईचं नामस्मरण करायचं, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि तिने आबांना आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे. आबा मात्र आता काळजी करत आहेत की काय होणार आहे, माझ्या लेकरांचं काय होणार आहे, त्यांच्या आयुष्यात नक्की काय प्रॉब्लेम लिहून ठेवलेले आहेत याची भीती आबांना वाटत असते. आता जोगती निघालेली असते आणि नेमकं त्याच वेळेस समोरून अद्वैतची गाडी येते आणि ती अद्वैतच्या गाडीला जाऊन धडकते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की सॉरी तुम्हाला लागलं नाही ना. त्या क्षणी अद्वैत गाडीतून उतरतो. अद्वैत तर गाडीतून उतरलेला असतो, परंतु जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे अद्वैत धावत येतो आणि त्यांना म्हणू लागतो की तुम्हाला काही झालं नाही आहे ना, असं आबांच्या समोर अद्वैत विचारत असतो. तेव्हा त्या म्हणत असतात की नाही पोरा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या जोडीदारणीला जप. तिच्यावरती खूप मोठं संकट येणार आहे, त्यामुळं तिला जपलं पाहिजे. तिच्यासाठी जे काय करायचे ती तयारी कर, कारण तिच्या बाबतीत काहीही घडू शकतं असं इकडे जोगतिनीने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र अद्वैत ते सगळं ऐकत असतो. आबासुद्धा तिथे असतात आणि आबांच्या लक्षात आलेलं असतं की नक्की कलाच्या बाबतीत काहीतरी होणार आहे. कारण आबा नेहमी म्हणत आलेले आहेत की कला ही लक्ष्मीच्या पावलांनी घरात आलेली आहे. आणि आता इकडे जोगतीनसुद्धा हे सगळं बोलत असते. आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि आबा पाहतच असतात. त्या दोघांनाही धक्का बसलेला आहे. कारण तुम्ही असं समजू नका, खूप छोटी गोष्ट आहे, छोटी गोष्ट ही मोठी होऊ शकते, हे सगळं जोगतिनीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आबांना आता काळजी वाटायला लागलेली असते. आबा विचार करत असतात की हे सगळं काय आहे, माझ्या लेकरांच्या बाबतीत काय होतंय, माझ्या लेकरांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम तर येणार नाही आहे ना, हा विचार आबांच्या मनात आलेला असतो. आणि आबा मात्र विचार करू लागलेले असतात. आबा म्हणत असतात की नाही, माझ्या मुलांवरती कुठलंही संकट मी येऊ देणार नाही, माझी मुलं सुखात राहिली पाहिजेत असं म्हणतच आबा आता घरात आलेले असतात. आणि त्याचबरोबर आबा त्यांच्या रूममध्ये जातात. ते खूप घाबरलेले असतात. आबांना कळतच नाहीये की या सगळ्यामुळं काय होणार आहे, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. आणि आबांचा डोळा लागलेला असतो. त्या क्षणी एक व्यक्ती येते आणि सांगत असते भूतकाळाचं सावट.
हे भूतकाळाचं सावट आहे आणि त्यामुळं जपायला तर लागणारच आहे. भूतकाळात जो शाप मिळालेला आहे तो वर आलेला आहे. काही कर, खूप उशीर झालाय, उशीर झालाय असं म्हणत ओरडत काहीतरी आवाज येत असतो आणि आबा मात्र आता घाबरलेले असतात. आबांना कळायचं बंद होतं हे सगळं काय आहे, या सगळ्यातून काय मार्ग काढायचे हा प्रश्न मात्र आबांना पडलेला असतो. आणि त्याचबरोबर अद्वैत आबांच्या जवळ येऊन बसलेला आहे आणि इकडे आबांना मात्र आता काळजी वाटायला लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.